भारतीय क्रीडा जगतात अनेक खेळाडू असेही आहेत ज्यांचं योगदान खूप मोठं असतं, पण त्यांची ओळख मर्यादित वर्तुळापुरतच राहते. माध्यमांच्या झोतात न येता सोशल मीडियावरील चर्चेशिवाय आणि मोठ्या व्यावसायिक कारणांशिवाय देशासाठी सातत्याने ते मेहनत करतात आणि देशाचं नाव उंच करतात. अशाच खेळाडूंमध्ये शांत धावपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा रॉय यांचं नाव घेतलं जातं. त्या भारताच्या महिला ॲथलेटिक्स क्षेत्रातील एक शांत पण जिद्दी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. चला तर मग पाहूयात या व्हिडिओमधून कोण आहेत या आशा रॉय. आशा रॉय यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणीच त्यांना धावण्याची आवड निर्माण झाली होती. शालेय जीवनात असताना इतर मुली खेळाच्या मैदानावर फक्त मनोरंजनासाठी धावत असताना आशा मात्र प्रत्येक शर्यतीत जिंकण्याच्या उद्देशानं धावत होत्या. त्यांचा वेग, ब्रीदिंग कंट्रोल आणि शेवटच्या क्षणी गती वाढवण्याची क्षमता शिक्षकांच्या लक्षात आली आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. धावपटू व्हायचा निर्णय त्यांनी कोणत्याही मोठ्या प्रेरणेमुळे नाही तर परिस्थितीमुळे घेतला. आर्थिक अडचणी, मर्यादित संधी आणि शिक्षणासोबत स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये पाय ठेवण्याचा हा निर्णय घेतला. त्यांना लहानपणापासूनच हे जाणवत होतं की शिक्षणासोबत खेळ हाच असा एक मार्ग आहे जिथं मेहनतीला थेट संधी मिळते आणि त्यामुळे त्यांनी धावपटू होण्याचा निर्णय अत्यंत ठामपणे घेतला आणि पुढे चालून त्यांचा हा डिसिजन लाख मोलाचा ठरला. अनेक खेळाडूंना चांगल्या सुविधा असतात, पण असेही काही खेळाडू असतात ज्यांना कोणतीही सुखसुविधा नसते आणि त्यापैकीच एक आशा होत्या. त्यांना योग्य स्पाइक शूज, पोषण तज्ज्ञ किंवा आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध नव्हत्या. अनेकदा त्या साध्या कापडी बुटामध्ये सराव करत, कधी धावण्यासाठी मैदान नसायचं, कधी कोच उपलब्ध नसायचे, तरीही सकाळी उठून धावण्याची सवय त्यांनी कधी सोडली नाही. आणि खरं तर हीच एका महान खेळाडूची चिकाटी असते. परिस्थिती कशीही असली तरी लढण्याचा हाच एक मार्ग ते स्वीकारतात. त्यांची सुरुवात स्थानिक शालेय स्पर्धांमधून झाली. पुढे हळूहळू जिल्हास्तरीय स्पर्धांमधून त्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धांसाठी झाली आणि याच काळात त्यांची व्यावसायिक कारकीर्द प्रत्यक्षात सुरू झाली असं मानलं जातं. राज्य स्पर्धांमध्ये सातत्याने अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे त्यांचं नाव ॲथलेटिक्स वर्तुळामध्ये ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनच्या निवड चाचण्यांमध्ये त्यांना संधी मिळाली. त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे आर्थिक परिस्थिती आणि त्यासाठी त्यांना कुणीही साथ देत नव्हतं. अनेक वेळा स्पर्धांमध्ये प्रवासाचा खर्च स्वतःच उचलावा लागायचा आणि त्यामुळे त्यांना हा खर्च खूपच जपून आणि विचार करून करावा लागायचा. कधी रेल्वेच्या सामान्य डब्यात तर कधी रात्रीचा प्रवास करून सकाळी थेट स्पर्धेत उतरावं लागायचं आणि त्यामुळे त्यांची खूपच ओढाताण व्हायची, कारण प्रॅक्टिस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागायच्या. एकदा तर त्यांना दुखापत झाल्यावर उपचारासाठी आवश्यक सुविधा न मिळाल्याने त्यांची कामगिरी काही काळ खालावली, पण तरीही त्यांनी कधीही खेळ सोडण्याचा विचार केला नाही. आशा रॉय यांनी 100 मीटर आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यांनी अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये पदकांसाठी झुंजही दिली. रॉयने शालेय आणि ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 4 सुवर्ण पदकं जिंकली. तसेच 2004 मध्ये शालेय खेळांमध्ये त्यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. रॉयने इंडो बांगला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. अशा अनेक पदकांवर त्यांनी आपली छाप सोडली, पण तरीही ना त्या कुठल्या मोठ्या फ्रेम मध्ये आल्या ना कुठल्या सोशल मीडियावर, पण त्यांनी आपली कामगिरी चांगली पार पाडली होती. त्यांच्या निवृत्तीबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी कोणतीही अधिकृत अशी घोषणा केली नव्हती. मात्र 2016च्या रिओ ऑलिम्पिक्सच्या सरावादरम्यान त्यांना दुखापत झाली आणि तिथूनच त्यांची कारकीर्द थांबली असं सांगितलं जातंय. सध्या आशा रॉय क्रीडा क्षेत्राशी जोडलेल्या आहे. त्या स्थानिक पातळीवर तरुण धावपटूंना मार्गदर्शन करताना दिसतात. काही प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करतात आणि आपल्या अनुभवातून नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचंही काम करतात आणि हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. आशा रॉय यांचा हा क्रीडा प्रवास पदकांपेक्षा जास्त संघर्षाची होती. प्रसिद्धी नसतानाही खेळाशी प्रामाणिक राहणारे असंख्य भारतीय खेळाडूंचे प्रतिनिधित्व त्या करतात आणि त्यांचा प्रवास हा दाखवून देतो की प्रत्येक यशस्वी खेळाडू हा प्रसिद्ध होतोच असं नाही, पण प्रत्येक प्रामाणिक खेळाडू भारतीय क्रीडा व्यवस्थेचा पाया मजबूत करत असतो. अशा या महान व्यक्तिमत्वाला एजीसी स्पोर्ट्सचा सलाम. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेनिंग अपडेट्स पाहण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा.